नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा संक्रांतीविषयी माहिती घेणार आहोत। म्हणजे संक्रांती ही केव्हा आहे, कशावर बसलेली आहे, काय भक्षण करत आहे, काय घातलेलं आहे, काय परिधान केलेलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। बघा आता नवीन वर्ष हे आपलं मराठी तर आपल्याला चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतं आपलं मराठी नवीन वर्ष। परंतु सगळीकडे जी मान्यता आहे आणि आपणही जे साजरे करतो ते इंग्रजी महिन्यांप्रमाणेच आपण वर्ष साजरे करत असतो आणि तेही मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो। त्यामुळे मेन म्हणजे आपण जेही सण साजरे करतो ते इंग्रजी महिन्याप्रमाणेच आपल्याला आपण मोजत असतो आणि त्याप्रमाणेच आपल्याला इंग्रजी महिन्यांपासून जानेवारी हा पहिला महिना असतो आणि त्यामध्ये सुरुवातीचा आपला जो सण येतो तो म्हणजे संक्रांती हा सण आहे। आणि पहिला सण असल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व आहे, कारण इथे बघा आत्ता अतिशय गोडवा आणणारा हा सण आहे। त्याच्यामुळे हा सण आपण उत्साहामध्ये साजरा करत असतो। आता बघा आपल्याला दरवर्षी देवी कशावर बसलेली असते, कशावरती नाही, काय भक्षण केलेले असते, हे सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या असतात। बघा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांती साजरी केली जाते आणि तेव्हापासूनच उत्तरायणाला सुरुवात होत असते। म्हणून आपल्याला बघा, आणि दुसरी कथा याच्या मागे अशी आहे की देवीने शंकासूर राक्षसाचा वध केला होता, तर त्यावेळेस संक्रांती ही साजरी केली होती। ह्या मागे अशी कथा आहे। आता बघा आपण ह्या वर्षी 2026 मध्ये संक्रांती ही केव्हा आलेली आहे ते बघणार आहोत। तर शके 1947 पौष शुक्ल 11/2026 रोजी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्याच्यामुळे पुण्यकाळ जो सुरू होत आहे तो 3:06 पासून 6:20 पुण्यकाळ सुरू होत आहे। हा पुण्यकाळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि आपल्याला संक्रांती ही साजरी करायची आहे। हा पुण्यकाळ आपल्याला वाण वाटण्याचा वगैरे आहे आणि याच्यामध्येच आपण दान धर्माला अतिशय महत्त्वाचे स्थान असल्यामुळे आपण ह्याला दान धर्मही या दिवशी करायचे आहे। त्याच्यामुळे बघा तुम्ही ह्या पुण्यकाळामध्ये दान धर्म करू शकतात। आता दान धर्म कोणत्या प्रकारचे करायचे आहेत तर ते आपण पुढे बघणारच आहोत। आता आपण हे बघणार आहोत अगोदर की आपण संक्रांतीचा पुण्यकाळ तर बघितलेलाच आहे। 14 तारखेला ह्यावेळेस संक्रांती आलेली आहे आणि तिचा पुण्यकाळ 3:06 पासून 6:20 आहे। आता देवी ही कशावर बसलेली आहे, काय घातलेली आहे, आपण ते बघणार आहोत। देवीचे वर्णन कसे आहे ते बघणार आहोत। तर बघा दरवर्षी देवीचे जे वाहन आणि उपवाहन आहे ते बदलत असते। तर ह्या वर्षी देवीचे जे वाहन आहे ते वाघ आहे आणि उपवाहन आहे ते घोडा आहे आणि हातामध्ये देवीने गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे। हातामध्ये वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि वयाने कुमारिका आहे, बसलेली आहे आणि पायस भक्षण करत आहे। आणि देवीचे स्वरूप म्हणजे देवीचे स्वरूप हे सर्पजातीचे असून मोती धारण केलेले आहे आणि नाव मंदाकिनी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे देवी बघत आहे। तर हे देवीचे स्वरूप आहे। आता आपण बघणार आहोत की बघा आता देवीने ह्या वर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। आता ज्या वर्षी परिधान केलेले ज्या रंगाचे कपडे असतात देवीने त्या रंगाचे कपडे घालणं वर्ज्य असतं। आता शेवटी बघा आपल्या आपल्या इच्छेवरती डिपेंड असतं की ते घालायचे किंवा नाही घालायचे, कारण कोणताही सण हा गोडवा आणणारा असतो। त्याच्यामुळे बघा आता संक्रांत हा एकमेव सण असा आहे की याला आपण काळे कपडे परिधान करू शकतो, परंतु देवीने जर जे कपडे परिधान केलेले आहे ते कपडे घालणं वर्जित आहे। म्हणून देवीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून यावर्षी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही आहे। आता तुम्ही म्हणाल सोन्याचे वगैरे दागिने तर पिवळ्या कलरचेच असतात, म्हणून मी काय म्हटलं की हे तुमच्यावरती डिपेंड आहे की ते किती प्रमाणामध्ये पाळायचं नाही पाळायचं। आपण बहुतेक जण तर पाळत असतो, फक्त वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपल्याला परिधान करायचे नाही आहे। म्हणजेच देवीने काही ज्या दागिने आहेत ते काही पिवळ्या कलरचे घातलेले नाही आहेत, देवीने हे मोत्यांचे दागिने घातलेले आहे, म्हणून आपल्याला मोत्यांचे दागिने परिधान करायचे नाही आहे। आणि बघा देवी ही पायस भक्षण करत आहे। आता पायस म्हणजे काय, पायस म्हणजे खीर। मग खीर ही कशापासून बनते
तर दह्या आणि दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ ह्या दिवशी खायचे नाही. परंतु बघा आता बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे काय करतात की पुरणपोळी करतात. आता आमच्याकडेही पुरणपोळीच करतात, परंतु आपण पुरणपोळी बरोबर दूध हे कंपल्सरी आपण खातो. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, आणि चहा हे आपण दुधाची पितो, असं कोणतं घर नसेल की जिथे दुधाची चहा पितो आणि अचानक एक दिवशी आपण भलेही पाळू, परंतु घरातले इतर सदस्य पाळतीलच असे नाही. त्याच्यामुळे हे पाळायचे किंवा या छोट्या छोट्या गोष्टी पाळायच्या किंवा नाही पाळायच्या हे आपल्यावरती ज्याच्या त्याच्यावरती आहे. म्हणून पुरणपोळी बरोबर आमच्याकडे तर दूध हे खातातच, आणि त्याच्यामुळे बघा चहाही पितातच. म्हणून आपल्यावरतीच ते डिपेंड आहे. आता देवी बघा ह्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्त्वाचे स्थान का आहे, तर ह्या दिवशी आपण तिळगुळ वाटतो सगळीकडे. म्हणजे गोडवा आणणारा, मी सुरुवातीलाच सांगितलं की गोडवा आणणारा हा सण आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे आपण मकर संक्रांतीला म्हणत असतो. आता बघा नात्यांमध्ये बघा एव्हाना काही ना काही खटपटे चालू असतात. म्हणजे जिथे नातेगोते असतात किंवा परिवार असतात किंवा जिथे माणसं असतात, मग शेजारी असो, नाते असो, कोणतंही असो, तर तेथे जवळ राहणं असो किंवा कशात त्याच्यातमध्ये थोडाफार हा रुसवा फुगवा नात्यांमध्ये चालायचाच. तर त्याच्यामुळे हा मकर संक्रांतीचा सण असा आहे की ह्या दिवशी तिळगुळ आपण घेत असतो जे मोठे आहे त्यांच्याकडून, आणि तिळगुळ घेऊन गोड गोड बोलायचं वचन आपण ह्या दिवशी घेत असतो. म्हणून आपल्या जो नात्यांमध्ये कडूपणा आहे तो नाहीसा करून गोडवा निर्माण केला जातो. निर्माण करणारा हा सण आहे. म्हणून तिळगुळ घेऊन गोड बोलायचे असते, नात्यामधला कडूपणा संपवायचा असतो, आणि तो संपत असतो कुठे ना कुठे बघा, आणि संपवायलाच पाहिजे. कारण जीवन हे किती दिवसाचं आहे हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून आपण रुसवे फुगवे हे बाजूलाच ठेवायचे असतात. आणि बघा जीवनामध्ये नेहमी गोडवाच ठेवायला पाहिजे. एरवी पण चालू असतं, परंतु समजदारीने जर सर्वांनीच घेतलं तर नात्यामध्ये कधी कडूपणा येणारच नाही. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा संक्रांतीसारखा आपला गोडीचाच निर्माण होऊ शकतो. आणि बघा आता 13 तारखेला भोगी आलेली आहे. संक्रांतीचा हा जो सण आहे तो 3 दिवस साजरा केला जातो. 3 दिवस म्हणजेच भोगी, संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी जी येते ते कर. तर आता बघा आपण भोगी कोणत्या प्रकारे साजरी करतो, तर ह्या दिवशी मिक्स भाजीला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. याच्यामध्ये गाजर, बटाटा, वांगे, आपल्याला वालाच्या शेंगा, असे वेगवेगळे जे भाज्या असतात. या सीझनमध्ये बघा भाज्या भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. बिब्याची फुलं त्याच्यामध्ये टाकतात, बोरं टाकतात, पेरू टाकतात, आणि आपल्याला बघा आपण सगळेच भाज्या आपण ह्या खात नाही, परंतु ह्या निमित्ताने सर्वच भाज्या आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या शरीराला आवश्यक अशा असतात. आणि त्यानिमित्ताने आपण सणांच्या निमित्ताने का होईना, परंतु आपण त्या भाज्या ग्रहण करतो. म्हणून आपल्याला त्या औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आपल्या पोटात जातात आणि आपल्या तब्येतीवरती चांगला परिणाम करतात, असा त्यामागचा हेतू आहे. म्हणून भोगीच्या दिवशी मिक्स भाजीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे मैत्रिणींनो, आणि ती भाजी करायचीच असते. आणि सर्व जणांनी ती थोडी थोडी का होत नाही, परंतु खायचीच असते. आणि त्याबरोबर आपण करतो तीळ लावून बाजरीच्या भाकरी. बघा थंडी भरपूर कडक याची असते आणि बाजरी ही गरम असते, शरीरामध्ये गरमी निर्माण करणारी असते. म्हणून आपल्याला बाजरीच्या भाकरी ह्या मिक्स भाजीबरोबर त्या दिवशी खायच्या असतात. आणि हे बघा सीझननुसारच लावलेलं आहे. त्यामध्ये धार्मिक जेवढे कारण आहे तेवढे त्याच्यामुळे वैज्ञानिक कारणही तितकेच आहे. आणि त्या आपल्या शरीराला सर्व बघा तब्येतीला जाणूनच आपले सण असतात आणि त्यानुसारच त्या सीझनमध्ये ते सण येतात आणि त्याचे पदार्थ बनवले जातात. तसाच संक्रांतीला मिक्स भाजी ही भोगीला केली जाते. आता मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतेक जणांकडे पुरणपोळी केली जाते. आता बघा तुमच्याकडे काय करतात ते बघा, तुम्ही सांगा, जरूर सांगा. आमच्याकडे मात्र पुरणपोळीच केली जाते मैत्रिणींनो, आणि आमच्याकडे सवाष्ण ही जेवू घातली जाते. आता बघा जर सासू आपली सवाष्ण गेलेली असेल किंवा घरातली कोणतीही एखादी स्त्री जर सवाष्ण गेलेली असेल तर एखादी सवाष्ण तिच्या नावाने आमच्याकडे जेवू घालतात. आम्ही पण आमच्या सासूच्या नावाने सवाष्ण जेवू घालतो. आणि तुमच्याकडे सवाष्ण जेवू घालतात का ते कमेंटमध्ये जरूर तुम्ही सांगा मैत्रिणींनो. तर बघा सवाष्ण जेवू घालण्यालाही अतिशय महत्त्व आहे. आणि तिसरं असतं कर. बघा भोगीच्या दिवशी तर आपण उपभोग घेण्यासाठी गोष्टींचाच हा दिवस असतो. आणि कर जी असते ती करीच्या दिवशी बघा आपण
आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, संक्रांतीच्या दिवशी वाण वाटले जातात, सुगडे पूजन केले जाते, सवाष्ण घातली जाते आणि दुसऱ्या दिवशीच काय करतात की बहुतेक ठिकाणी ओट्या भरल्या जातात. म्हणजे जे वाणाचं सामान असतं, आपलं बघा ऊस असतं, गाजर असतं, जे मिक्स आपण आणतो ते मिक्स, सगळे मिक्स भाज्यांचं जे केलेलं असतं त्याने बघा ओट्या भरल्या जातात. आणि बहुतेक ठिकाणी करीच्या दिवशीच ओट्या भरल्या जातात आणि त्याच दिवशी वाण म्हणून काही वाटल्या जातं. हा बहुतेक पद्धत ही पूर्वीपासून आलेली आहे. आता आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतो, मात्र पूर्वीच्या बायका ह्या करीच्या दिवशीच ओट्या भरत होत्या आणि त्या दिवशीच काही वाण वगैरे वाटायच्या, अशी ती पद्धत आहे. करीच्या दिवशीही आपण चांगली कामे करत नाही, असंही त्यामागे आहे. आणि बघा आता अशा प्रकारे 3 दिवस हा सण साजरा केला जातो. आता संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं, मुलांच्या आवडीचं आणि मोठ्यांच्याही आवडीचं विशेष म्हणजे पतंग उडवणं. आता पतंग उडवण्याच्या मागेही बघा, मी जसं भोगीचं तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही बघा असेच वैज्ञानिक कारणं संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पतंग उडवण्याला आहे. कारण पतंग उडवण्याला बघा मकर राशीमध्ये सूर्य हा प्रवेश करतो हे आपण बघितलेलं आहे. मग ह्या दिवशी प्रवेश केल्यामुळे काय होतं तर आकाश हे एकदम शुभ्र म्हणजे एकदम स्वच्छ असतं, एकदम नितळ पाण्यासारखं असतं बघा. आणि जी सूर्याची आपण बघा आता घरामध्ये बहुतेक आपल्याला विटॅमिन डी भेटत नाही, घरामध्ये आपण सूर्यप्रकाश भरपूर येत नाही आणि त्याच्यावरती तब्येतीवरती परिणाम होतो. म्हणून आपल्याला सूर्यकिरणं ही तितकेच आवश्यक असतात आणि त्यामधून आपल्याला कोवळ्या उन्हांमधून आपल्याला विटॅमिन डी मिळतं. तर त्याच्यासाठी आपल्याला बघा खरं कारण हे आहे की आपण ह्या निमित्ताने जेव्हा पतंग उडवतो तेव्हा सूर्यांची जी कोवळी उन्हं असतात ती आपल्या अंगावरती पडतात आणि त्या किरणांमधून आपल्याला विटॅमिन डी भेटतं आणि ते आपल्या डोळ्यांसाठीही चांगलं असतं आणि तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असतं. म्हणून पतंग उडवण्याचा जो हेतू असतो तो त्याच्यामागे चांगलाच हेतू असतो. पतंग उडवणे ही चांगलेच आहे, कारण की त्या निमित्ताने आपण सूर्यांच्या किरणामध्ये जातो, स्वच्छ प्रकाशामध्ये जातो, ते प्रकाश आपल्या अंगावरती पडतो, डोळ्यांवरती पडतो आणि आपली तब्येत त्या निमित्ताने चांगली होते. आणि त्या सूर्यप्रकाश आणि आपल्या कामाचाच असतो, आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक महत्त्वाचा असतो. म्हणून पतंग उडवणे देखील त्या निमित्ताने चांगलेच आहे. तर पतंगही बघा सर्वांना, लहान मोठ्यांना पतंग उडवणे अत्यंत आवडते आणि आवडीचा मागे सुद्धा वैज्ञानिक कारण लावलेले आहे, त्याच्यामुळे तेही आपल्या कामाचेच आहे. अशी ही संक्रांतीची बघा माहिती होती. आता तुम्हाला कळालं असेल का 14 जानेवारीला संक्रांत आलेली आहे आणि कशावर बसलेली आहे, काय काय ग्रहण केलेलं आहे, तर ते मी सर्व सविस्तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.